नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. आज राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त दसरा चौकातील पुतळ्यास पुष्प अर्पण. कोल्हापुरातील चप्पल लाईन मध्ये आगीची तंबूत माहिती. तर कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या घडामोडी. ठाकरे गटाचे नेते संदेश पारकर शिंदे शिवसेनेच्या वाटेवर. इराण अमेरिका युद्ध समाप्तीची संपूर्ण माहिती. या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचं सविस्तर विश्लेषण आजच्या बातमीपत्रात जाणून घेऊयात. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. पहिली बातमी आपल्या कोल्हापुरातून. बाजार समितीचे संचालक शेखर देसाई, सुयोग वाडकर आणि भारत पाटील यांना संचालक पद अपात्रतेबाबत नोटीस. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या 3 संचालकांना अपात्र का करू नये अशी नोटीस जिल्हा उपनिबंधकांनी दिली आहे. बाजार समितीचे संचालक शेखर देसाई, सुयोग वाडकर आणि भारत पाटील यांना आपले संचालक पद अपात्र का करू नये याबाबतची नोटीस पाठवण्यात आली आहे. या संचालकांनी त्यांच्या नातेवाईकांच्या नावे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची 3600 चौरस फूट जागा केवळ महिना 1500 रुपये भाडे तत्वावर घेतली. 29 वर्षाचा हा भाडे करार आहे. मात्र हा भाडे करार नियमबाह्य असल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेने केला होता. याबाबतची तक्रार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी या संचालकांना नोटीस बजावून खुलासा मागितला आहे. त्यामुळे या संचालकांच्या वर आता अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे. पुढील बातमी आपल्या कोल्हापुरातून. राजश्री शाहूंना कृतज्ञ अभिवादन. दसरा चौकातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत करण्यात आलं अभिवादन. कोल्हापूर येथील राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त दसरा चौकातील पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी अभिवादन केले. गेली 25 वर्ष ट्रस्टच्या स्थापनेपासून दरवर्षी हा अभिवादनाचा उपक्रम सातत्याने राबविला जात असून राजश्रींच्या सामाजिक विचारांना अभिवादन करण्याची परंपरा जपली जात आहे. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त पोलीस अधीक्षक निलोत्पल, विश्वस्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन, विश्वस्त शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्रकुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी तथा ट्रस्टचे सदस्य सचिव गजानन गुरव, विश्वस्त डॉक्टर अशोक चौसाळकर, विश्वस्त तथा जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे आणि व्यवस्थापक DM नांगरे, पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील उपस्थित होते. दसरा चौकातील अभिवादनानंतर शाहू स्मारक येथे अर्धाकृती पुतळ्यालाही पुष्प अर्पण करण्यात आले. तसेच त्या ठिकाणी ट्रस्टच्या कामकाजाबाबत चर्चा व येणाऱ्या जयंती दरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांची चर्चा झाली. पुढील बातमी आपल्या कोल्हापुरातून. चप्पल लाईन मधील 2 दुकानांना भीषण आग. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौक ते पापाची तिकटी मार्गावरील चप्पल लाईन परिसरात मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीमध्ये 2 दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. मध्यरात्री 1च्या सुमारास AG एंटरप्राइजेस आणि कनेरकर कोल्हापुरी चप्पल या दुकानातून अचानक धूर निघू लागला. काही वेळातच या दोन्ही दुकानातून आगीचे लोळ बाहेर येऊ लागले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे 4 बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले. सुमारे अर्धा तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोन्ही दुकाने पूर्णपणे जळून खाक झाल्यामुळे सुमारे 50 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील बातमी आहे ठाकरे गटाचे कोकणातील बडे नेते संदेश पारकर शिंदे शिवसेनेच्या वाटेवर. मुंबईतील एका रुग्णालय भेटीनंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. ठाकरे गटाचे खासदार संदेश पारकर यांच्या पत्नीच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दवाखान्यात भेट घेतली. सोबतच एकाच गाडीतून त्यांनी प्रवासही केला. यामुळे पुन्हा ऑपरेशन टायगरच्या चर्चांना उधाण आले. या भेटीमुळेच कणकवली नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि ठाकरे गटाचे बडे नेते संदेश पारकर हे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर असल्याची माहिती समोर येत आहे. संदेश पारकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक वजनदार नेते असून नारायण राणे आणि नितेश राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांची ओळख आहे.
कणकवली पॅटर्नमुळे चर्चेत आलेल्या पारकर यांनी यापूर्वीच ठाकरे गटाचा जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. पक्ष बदलण्याबाबत शहराच्या विकासासाठी आपल्याला कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागणार आहे, असे संकेत त्यांनी यापूर्वीच दिले होते. यामुळे ठाकरे गटाचे संदेश पारकर शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. पुढील बातमी आहे अमेरिका इराण संघर्षात युद्धाकडून शांततेकडे, प्रोजेक्ट फ्रीडमला तात्पुरती स्थगिती, 14 कलमी कराराची शक्यता. आखातातील युद्धाच्या सावलीतून आता जगासाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांना संरक्षण देणारी आपली प्रोजेक्ट फ्रीडम मोहीम तात्पुरत्या काळासाठी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. इराणसोबत सुरू असलेल्या शांतता चर्चेला पूर्णत्व देण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. मात्र इराणच्या बंदरावरील अमेरिकेची नौदल नाकेबंदी पूर्ण ताकदीने कायम राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. एका वृत्तानुसार अमेरिका आणि इराण 14 कलमी मसुद्यावर सहमती दर्शवण्याच्या जवळ पोहोचले आहेत. यामध्ये इराणचा अणुऊर्जा समृद्धीचा कार्यक्रम स्थगित करणे, अमेरिकेने निर्बंध उठवणे आणि हर्मुझमध्ये पुन्हा मुक्त वाहतूक सुरू करणे अशा महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाला इराणने आपल्या लष्करी विजयाचा आणि अमेरिकेच्या माघारीचा विजय मानले आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची चीनच्या दौऱ्यावर असून तेथील परराष्ट्र मंत्र्यांशी त्यांनी चर्चा केली आहे. दरम्यान भारतात सोनं चांदी दरात वाढ झाली आहे. सोनं प्रतितोळ 1,55,221 रुपयांवर तर चांदी प्रति किलो 2,58,350 रुपयांवर पोहोचली आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.